तुमच्याकडे एवढीच फळ आहे तुम्ही हा एवढी. आता कसा प्रॉब्लेम अहो मी केळी खात नाही म्हणलं डाळिंब वगैरे असेल केळी खात नाही तुम्ही केळी खात नाही ही उपासाची किळी आहे जागरण गोदाळाची नाही. डाळिंब काय राहू डाळिंब पाहुणं काय झाले आपल्याकडे संपले. हो इथं पुढे पुढे डाळे मला समोर इथं चला घ्या ए, पुढे एक एक चला. नकर लागतात होय. भाजी घ्या भाजी. चल डाळिंब घ्यायचे ना तिथं चला चला अहो नक्की दोनच राहिले. घ्यायचे का समज कितीला बाळा पिढी तो 10ला एक आणि 20ला 2. ए बाळू घेऊन जा. चला चला घ्या बरं वेळ झालाय. दे चल रामभाऊ पैसे द्या धर बाळा 100. हा कसला सुद्धा तर राहू दे तुला तर राहू दे. राहू दे बाळा अहो नको नको नको. अरे असू दे बाळा असू दे असू दे नको नको असू दे असू दे असू नको दे. राहू नको. गोळ्या बिस्किट अरे मी इतका लाखो रुपये खर्च करणार आहे. अरे राहू दे तुला खावला राहू दे राहू दे थांबा. अरे अहो थांबा. अरे ठेवायचं बाळा तुला खावला अहो आमच्या आजोबा म्हणतात कोणाचं फुकट घ्यायचं नाही. शाबास पुढे ह्याला म्हणा भारतीय संस्कृती. पूर्वी चांगला प्रपंच कर. तुला ठेवलं असतं बाळा तर ऐकतच नाही तू. नको नको. हे बर चला चला जाऊ का हा पण शेवटी केळावरच भागवलं बाळासाहेब. बाळ का पळतय ही बाळासाहेब साईड नाही का गाडी ए का पळती ए अरे का पळती मला उशीर झाला शाळेत जायचंय. कुठं घर आहे तुझं हा हे कसं बोलायचं. चल तुला सोडतो घरी नको आमच्या आजी आजोबांनी सांगितलंय लोकांच्या गाडीत बसायचं नाही. अरे आम्ही तुमचं का काय बस बस तुला सोडतो नको काळजी करू बस अगं पुरी मी तुझा आजोबा आहे. ये चल ये ये इकडं ये हा. ये दार लावून. घरी सोडतो हा तुला बाळा. हा. हा बसा 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 कुठे घर आहे दाखव चला. हा. आला का 3 किलोमीटर आपण आलो तरी तू म्हणते की हे तर जवळ आहे आता तुझं घर आहे नक्की कुठं एक तर अगोदर गाडीत बसायला नको म्हणत होती आणि आता बसली तर घर पण येई नाही. आता जवळ जवळ आले आला तास झालं म्हणते जवळ रोज आले इतक्या जवळ. लांब येते होय भाजी विकायला तू रोज किती वेळा असते शाळात. कितवीला आहे बाळा तू चौथीला. हा. रोज इतक्या लांब पळत येते आलं का घर बाळा आलं आलं अर्धा तास झालं म्हणते आलं आलं. 3 किलोमीटर गेलं अध्यक्ष म्हटलं तरी घरी नाही पुरी. तुझ्याकडून तिकिटाचे पैसे घेणार पोरे. तेव्हा आम्ही म्हणतो घर आलं का जवळ नदीच्या पड्यात आलं का जवळ नदीच्या पड्यात आलं का आता तरी कुठे घर बाळा या. लो, 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 लो. का आलं बाबा एकदा ही होय हा चला जाऊ का नको या की आता पाणी. अगं कशाला आता आम्हाला जायचे पुढं. नाही, नाही, या. या, चला चला कोण ही होय हा हा आलं बाबा एकदाच बाळाचं घर. हो या की घरात. बाळा तू एकटीच असते वगैरे आजी आजोबा असते पण मम्मी पप्पा कुठे आहे तुझं
आजी आजोबा कुठेच बाळा तुझं? माग राहणार. पण रान जवळ आहे ना पोरी? हा जवळच आहे. बाळासाहेब आलोच तर भेटून जायचं का तिच्या आजी आजोबांना? नाही भेटलं पाहिजे बर का. चल दाखव एक ग्लास ठेव. बाबा आम्ही कांबळेश्वर गावचं बारामती तालुक्यातल्या बाहेर कामानिमित्त निघालो होतो. ही लिकरू दिसलं गोंडशी एकदम भाजी घ्या म्हणून आग्रह करत होतं आणि परत भाजी घेतली होती पळत सुटलं शाळेत जायचं म्हणून आणि त्याच्या मग आम्ही आलो तर ही पळतंय आणि म्हणलं चला घरी तो सोडायचं बसत नव्हतं ती म्हणत मग आजी आजोबाने सांगितलं कुणाच्या गाडीत बसणार का. मग आलो आम्ही इथं आणि म्हटलं घरात ती या म्हणायला लागलं पाणी तरी प्या. अरे नको म्हटलं जाऊ द्या लय जागर करत होतं. हट्ट धरायला लागले. काका काय म्हणती आजोबा काय म्हणती पाणी पिण्याशी जाऊच नका. लेकरांना असं वळण पाहिजे बरं का. नाही तर आजकाल की लेकरं कोणी चॉकलेट दिलं कोणी गाडी बस म्हणलं लगेच हुरळून जातात. तुम्ही चांगलं शिकवलंय लेकरांना. आणि तिला 2 आम्ही याच्या पेंड्या घेतल्या मेथीच्या. मेथीच्या. 100 रुपये दिलं राहू दे बाळा म्हणलं. उरलेलं पैसे परत दिलो. आणि तुमचं नाव सांगितलं असं कोणाचं घ्यायचं नाहीत म्हणून. नाही बघ नाही आम्ही लय गुणाचं लेकरू हाय बघा ते. पोरगी मात्र गुणाची बरं का नात तुमची. हा. तेव्हा आलं ही लेकरू. आलं बाया ग शाळेच्या टेरेस मध्ये चालली बाळा शाळेत. वा काय संस्कार इथे. वा. अरे अरे नको बाळा नको नको गुडगार. राहू दे. असू द्या जा जा. आता तुला पैसे दिले असतं पण पैसेच घ्याय नाही तू आमच्याकडून खावला. जा चांगलं शिका. ये टाटा. अरे वा बाबा तुमचं वय किती? आता काय आमची जन्मतारखा लिहून ठेवलं तर बा असा अंदाज 70च्या पुढं. आता ह्या वयात तुम्ही आता मावशीने नांगर धरलाय माग एक बैल आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही वाढताय. अहो, जमाना कुठे चाललाय. हा बैल मागून घ्यायचा नंतर ट्रॅक्टर आणायचा कोणाच तरी. भावांना त्या कोरोनाच्या काळात नीतीला नाही दाखवलं. आठवतं तुम्हाला? तुम्ही लहान असताना बाबा त्या काळात पटकीचा रोग होता. पटकीचा पटापटा लोकांना उचलायचा. तसं या कोरोनाने ना प्रत्येक घरातलं एक 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 सोनं उचलून नेलं बघ. आणि तीच पाळी माझ्यावर पण आली. लय नवसाचं पोरग होत एकुलतं एक. पण नीतीने त्याला नाही सोडलं आणि त्याच्या बायकोला पण नाही सोडलं. आमच्यापासून हिरावून गेलं. मग शेत ना त्याच्यासाठी विकावं लागलं. कुठं दवाखान्यात नाही. तुम्ही सांगितलं नगरला न्या पुण्याला न्या सगळीकडे दाखवलं. निम्म पैसा खर्च केला निम्म शेत गेलं पण नाही वाचले माझे पोर. आम्ही होतो ना नवरा बायको आम्ही 2 जण. आम्हाला न्यायचं ना पण त्या नियतीला नाही दाखवलं तर न बांध पोरग माझं नेलंच नाही.
आता जगायचं कोणासाठी? पाहिलं ना तुम्ही ते लेकरू कसं चुन उड्या मारायचं ना तुमच्या पुढं. लय कष्ट, अगदी बापासारखंच. आता आम्ही जगतो ना फक्त त्या लेकराच्या तोंडाकडे पाहून. आता आमची जगण्याची इच्छा आहे. वरच्याला सुद्धा आमची दया आली नाही बघा. सोन्यासारखं लेकरू होत, तो गिळून बसला. सून कशी बी लोकांचं काबाड कसं मजुरी करून आणून द्यायची आम्हाला. ती गेली. आमच्या म्हातारीवर ती पोर देवानं ठेवली. काय करणार आम्ही सांगा ना. काय करत नाही हो. लय वाटतं लोकांची पोरं दप्तर घेऊन शाळेत जातात, चपल्या घालतात, पण माझ्या लेकराला हो काय नाही भेटत. काय लय वाईट परिस्थिती बघा या शेतकऱ्याची. मुडदा तो सरकार, त्याला सुद्धा आमची किव येईना. सरकारी माणसं आली, पिकाचा पंचनामा केला. आम्हाला म्हातारीला म्हणली भेटन काय, कशाचं काय म्हणून चौकशीला म्हाताऱ्याला लावलं तिथं. तर म्हणतात अजून वरूनच पैसा आला नाही ते विम्याचा. कसला इमान, कसलं काय, कसला पंचनामा. काय खरं नाही व, काय खरं नाही शेतकऱ्याचं. मेला शेतकरी कष्ट करू करू बघा, काय खरं नाही राहिलं. पोरांनो, आता मला का लय हौस आले का स्वतःला नांगराला झोपायचं. सोन्यासारखं लेकरू गेले तुम्हाला तर कळलंच. कोरोनाच्या पाठोपाठ गुरांना पण नाही सोडलं. ते लंपी आला, त्या लंपीने एक बैल पण घेऊन गेला. करणार काय? पैसा आहे तर सगळं आहे. ट्रॅक्टरवाला बिगर पैशाचा येत नाही. तो म्हणतो अगोदर पैसे द्या आणि मग येणार.